चला तर मंडळी, आज आपण वरईचा भात आणि शेंगदाण्याची आमटी बनवूयात। तर इथे मी एक कढई गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवली। याच्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालून 2 हिरव्या मिरच्या त्याच्यामध्ये तळून घ्यायच्या। मिरची तळल्यानंतर याच्यामध्ये 1 वाटी वरई म्हणजेच भगर घालून घ्यायची। ती सुद्धा मंद आचेवरती छान अशी भाजून घ्यायची। भगर भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये पाणी घालायचे। तर याच्यामध्ये 1 वाटी भगरसाठी 2 वाटी पाणी घालायचे। यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात, मिक्स करायचे आणि कढईवरती झाकण ठेवून भात शिजवून घ्यायचा आहे। जसं लागेल असं पाणी घालून भात शिजवून घ्यायचा आहे। पहा, थोड्या वेळानंतर भात छान असा शिजलेला आहे, मस्त मोकळा सुटसुटीत झालेला आहे। इथे पहा, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी भाजलेले शेंगदाणे, सुक्या खोबऱ्याचा खीस, हिरवी मिरची, चवीनुसार मीठ घालून थोडंसं पाणी घालून हे वाटून घ्यायचे। तर पहा, इथे वाटलेलं आहे। इथे पहा, एक कढईमध्ये तेल हे गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। याच्यामध्ये हिरवी मिरची घालायची, तळून घ्यायची। यानंतर वाटलेलं वाटण घालायचं, थोडंसं परतून घ्यायचं आणि यानंतर तुम्हाला जशी पातळ आमटी हवी असेल किंवा घट्ट, पाणी घालून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं। यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि आता ही आमटी थोडीशी आपण आटून द्यायची, छान उकळून घ्यायची आहे। इथे आता आपली शेंगदाण्याची आमटी तयार आहे।